आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले आणि 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा. बावळट नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवा सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय. कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुडे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत, चहा आहे का. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा. आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा. महिला मंडळात भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा, त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते का, बावळात बिवळाट होती का. आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं ती.